हां, म्हणजे तुम्ही जो आता महत्त्वाचा मुद्दा मांडला होता तो म्हणजे दुहेरी योगदान करार. ही अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे यामध्ये, की त्याचा भारतातून इंग्लंडमध्ये जाणाऱ्या व्यावसायिकांवरती, कंपन्यांवरती आणि त्यांच्या आर्थिक फायदे तोटे याच्यावरती खूप मोठा परिणाम होणार आहे. तो सकारात्मक होणार आहे. तर एकूण तो कशाप्रकारे होईल असं वाटतं? या पूर्वी काय विसाच्या अनेक इतक्या तरतुदी क्लिष्ट होत्या की ज्यामुळं आपल्याकडच्या तंत्रज्ञानात काही काळासाठी जर ब्रिटनमध्ये जायचं म्हटलं तर ते शक्य होत नव्हतं किंवा ब्रिटनमध्ये काही एक्सपर्टीज तंत्रज्ञान आपल्याला आपल्या देशातल्या काही विशिष्ट क्षेत्रासाठी जसं पंतप्रधानांनी त्यांच्या प्रेसमध्ये उल्लेख केला एव्हिएशन सेक्टरमध्ये किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये सुद्धा जे प्रोफेशनल्स आहेत या सर्वच क्षेत्रामध्ये आपल्याला तंत्रज्ञ कुशल मनुष्यबळ किंवा एक एच आरमधलं जे स्पेशलायझेशन आहे ते दोन्ही देशांना एकमेकांना एक्सचेंज करणं हे नवीन धोरणामुळे खूप सहज होणार आहे, जे यापूर्वी घडत नव्हतं. त्यामुळे एक नवीन क्षेत्र आपल्या देशातल्या लोकांना खुली होणार आहेत. सर, या करारामुळे जे भारतीय